नमस्कार. यावर्षी 14 सप्टेंबरला हरितालिका आणि गणपती म्हणजे पार्थिव गणेश पूजन एकाच दिवशी आलेलं आहे. त्यामुळे या दोन्ही व्रतांविषयी बऱ्याच शंका सगळ्यांच्या मनात आहेत. म्हणजे उपवास कधी करायचा, कधी सोडायचा, कोणती पूजा आधी, कोणती नंतर, विसर्जन कधी. तर या सगळ्याची माहिती आपण करून घेऊया. सगळ्यात आधी हे लक्षात घ्या की हरितालिका आणि गणेश चतुर्थी म्हणजे पार्थिव गणेश पूजन, ज्याला आपण गणपती म्हणतो, ही दोन्हीही संपूर्णपणे वेगळी व्रत आहेत. हरितालिका हे व्रत स्त्रियांनी करायचं असतं. म्हणजे या दोन्ही व्रतांचा खरं तर कोणतं आधी कोणतं नंतर हा प्रश्नच नाहीये. फक्त यावर्षी तृतीया आणि चतुर्थी एका दिवशी आल्यामुळे हा जरा संभ्रम निर्माण झालाय. हरितालिका हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला केलं जातं. यावर्षी 14 सप्टेंबर या दिवशी 7:07 तृतीया तिथी आहे. म्हणजे ही तृतीया चतुर्थी व्यापी आहे, म्हणजे चतुर्थीनी युक्त आहे. आणि याचमुळे शास्त्रवचनाप्रमाणे 14 सप्टेंबर याच दिवशी हरितालिका पूजन करायचं आहे. मग अजून एक शंका की तृतीया जर 7:07 आहे तर 7:07 आत हरितालिका पूजन करायला हवं का? तर असं कुठेही सांगितलेलं नाहीये. तुम्ही सकाळी थोडं उशिरा सुद्धा हरितालिका पूजन करू शकता. आणि याचमुळे हरितालिकेचा उपवास याच दिवशी करायचा आहे. पार्थिव गणेश पूजन भाद्रपद शुद्ध चतुर्थीला केलं जातं. आणि मध्यान्ह व्यापी चतुर्थी ज्या दिवशी असेल त्या दिवशी पार्थिव गणेश पूजन केलं पाहिजे असं शास्त्रवचन आहे. मग 14 सप्टेंबरलाच मध्यान्ह व्यापी चतुर्थी आहे. त्याच्यामुळे गणपती म्हणजे पार्थिव गणेश पूजन सुद्धा याच दिवशी करायचं आहे. मग कोणती पूजा आधी आणि कोणती पूजा नंतर असाही प्रश्न निर्माण होतो. तर ही दोन्ही संपूर्णपणे वेगळी व्रत असल्यामुळे कोणीही ही पूजा आधी किंवा नंतर केली तरी चालते. काही जणांचा प्रश्न असा आहे की सकाळी 7:07 तृतीया आहे आणि मग चतुर्थी लागते, मग गणपतीची पूजा 7:07 आधी करायची नाही का? कारण आम्ही शक्यतो लवकरच पूजा करतो. तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या दिवशी मध्यान्ह व्यापी चतुर्थी असते त्या दिवशी कोणत्याही वेळी आपण गणेश पूजन करू शकतो. त्यामुळे तुम्ही जरी 7:07 आधी पूजा केली तरी काही हरकत नाही. मात्र बरेचदा असं होतं हरितालिकेची पूजा सांगणारे गुरुजी आणि गणेश चतुर्थी म्हणजे गणपतीची पूजा सांगणारे गुरुजी एकच असतात. त्यामुळे ज्या वेळेला एकाच दिवशी दोन्ही येतं त्यामुळे साहजिकच आधी हरितालिका पूजन होतं आणि त्याच्यानंतर गणपती पूजन केलं जातं. आता हरताळक्यांचं विसर्जन म्हणजे त्या कधी कवळसायच्या तर त्या नेहमी दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटे सूर्योदयाच्या वेळेला अशा विसर्जन केल्या जातात. त्यामुळे गणपतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 सप्टेंबरला सकाळी हरितालिकांचं विसर्जन होईल. आणि ज्यांचा गणपती 1.5 दिवसाचा असतो त्या गणपतीचं विसर्जन मात्र दुपारनंतर केलं जातं. त्यामुळे गणपतीचं विसर्जन दुपारनंतर होईल. बऱ्याच ठिकाणी असं असतं की विसर्जन तलावावर किंवा विहिरीवर, समुद्रावर असं जाऊन केलं जातं. मग 2 वेळा जाणं शक्य नाहीये. तर हरितालिकांवर अक्षता टाकून झाल्यानंतर मग दोन्ही त्यामुळे ज्यांना ही अडचण असणार आहे त्यांनी हरितालिकेवरती विसर्जनाच्या अक्षता टाकून सोय म्हणून त्या गणपती बरोबर विसर्जन केल्या तरी चालू शकेल. तर या गणेशोत्सवाच्या तुम्हाला सगळ्यांना भरभरून शुभेच्छा. आणि हा विघ्नहर्ता गणपती आपल्या सगळ्यांवर आशीर्वादाची कृपादृष्टी ठेवो हीच त्या विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना. शुभम भवतु.